हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असाल. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज ब्लॉग खूप लेट आलेला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. ऍक्च्युली काय झालं, शिवांशचे डॅडी आज क्रॉफर्ड मार्केटला गेले होते. त्याच्यामुळे तिथे जे काही शूट केलं त्यांनी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्कीच दिसेल. तर तुम्ही बघा त्यांनी आज काय काय खरेदी केलेली आहे. तुम्हालाही आवडेल. मार्केटची खरेदी झाल्यानंतर ते एका अशा शॉपमध्ये गेलेले आहेत जिथे आम्ही 2 महिने आधी आमचा आयमॅक रिपेअरिंग करायला दिला होता. तो ऍक्च्युली पेंडिंग राहिला होता आणायचा, तर तो आणायला ते गेलेले आहेत. आता आयमॅक्स सुद्धा माझा पिकअप करून झालेला आहे आणि खरेदी सुद्धा सगळी झालेली आहे. खूप एक्झॉस्ट झालेलो आहे आणि आता वे टू होम. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करतो की सगळे तुम्ही ठीक असाल. श्री स्वामी समर्थ. आज ब्लॉगची सुरुवात थोडीशी उशीर करत आहे कारण की आजचा दिवस मी घरात नव्हतो. मी घराच्या बाहेरच होतो आणि मी कुठे गेलेलो ते मी आता तुम्हाला सांगत आहे. मी आज गेलो होतो क्रॉफर्ड मार्केटला. काही गोष्टी खरेदी करायच्या होत्या मला आणि त्यासाठीच मी गेलो होतो. तर मी आज काय काय खरेदी केली ती मी तुम्हाला गोष्टी आम्ही उत्कर्षाने सांगितलेल्या, सजेस्ट केलेल्या त्या मी आणल्या ज्या आपल्या घरामध्ये यूज होतो. जसं की आता हे डायनिंग टेबल वगैरे काय म्हणतात उत्कर्ष, हे डायनिंग टेबलवर आपण टाकतो डायनिंग टेबल मॅट. हां, डायनिंग टेबल मॅट हे मी आणलेलं आहे. हे क्रॉफर्ड मार्केटला ह्या गोष्टी खूप छान छान मिळतात. तुम्ही बघू शकता आणि मस्त जाड आहे. त्यानंतर फ्रीज, आमच्या फ्रीजवरती आहे ना जे कवर असतं ते कवरसुद्धा खूप घाण झालेलं होतं. ते कवरसुद्धा घेऊन आलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट मी घेतलेली आहे की म्हणजे एक लाईट घेतलेली आहे. ही लाईट उत्कर्षाला व्हिडिओ काढण्यासाठी थोडीशी लाईट कमी पडते. सो तिला थोडासा तो प्रॉब्लेम होता की बाबा मला लाईट कमी पडते, म्हणून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी ही एक लाईट घेऊन आलेली आहे. सो ती सुद्धा मी नंतर लावल्यानंतर तुम्हाला दाखवेनच की कशी ती त्यामुळे कसा इफेक्ट पडतो व्हिडिओवर. त्यानंतर तुम्ही हे बघू शकता, मी हे एक स्टँड घेतलं आहे. खूप मजबूत स्टँड आहे. हे वॉशिंग मशीनसाठी स्टँड घेतलं. आमचं स्टँड खराब झालं होतं म्हणून हे एक स्टँड घेतलेलं आहे. आता ना मी तुम्हाला हे खोलून दाखवते तर तुम्हाला पण आयडिया येईल. ऍक्च्युली माझं मेन काम ह्याच्यावरती आहे. मला आता जे करायचंय, कारण की कसं होतं, लॅपटॉपचा यूज ते करतात, त्याच्यामुळे मला एडिटिंग करायला थोडा प्रॉब्लेम होतो. सो आता मी ह्याच्यावर करू शकते. जसं जुन्या मूवीज मध्ये जसं दाखवायचे, ज्याच्यामध्ये एखाद्या हिरोईनच्या हिरोच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्या डोळ्यावरची जशी पट्टी काढतात तसं हे डॉक्टर पट्टी काढतात, तसं मी पट्टी काढतोय. मला सांगा, लहानपणी हे कोणी असे फोडलेत? खूप म्हणजे हे ना माइंड रिलॅक्सिंग आहे. तुम्ही बघू शकता, फायनली आयमॅक आता स्टार्ट झालेला आहे. सो आता मला थोडंसं काय करायचं की ह्याची ओएस त्यांनी टेम्पररी मला घालून दिली होती. सो मी ह्याची ओएस आता बदलून त्याच
बरोबर आज माझ्या मुलाची पण मॅच होती. तर ती मॅच सुद्धा मी तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये ॲड करेन. ती सुद्धा तुम्ही बघा. म्हणजे छोटासा मी एक पार्ट घेतलेला आहे, तो सुद्धा बघा. आणि तिथे मी गेली होती आणि आज हे सगळं घ्यायला प्रॉफिटला गेले होते. तिथून ह्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि थोड्या 1-2 गोष्टी होत्या. त्या खूप गरजेच्या होत्या. त्या खूप दिवसापासून पेंडिंग होत्या. त्याच्यामुळे त्या गोष्टी सुद्धा त्या वाइंड अप करणं गरजेचं होतं आज. त्याच्यामुळे ते आज त्या साइडला गेले होते. आणि असाच माझा आजचा दिवस गेलेला आहे. ॲज सच आज काही मी म्हणजे शूट नाही केलेलं आहे. जेवढं आहे आजचं तेवढं मी तुम्हाला दाखवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. शेअर करा, लाईक करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.